मंडळी, मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना दिलेल्या एका छोट्याशा चॉकलेटची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. ते चॉकलेट होतं भारतातील प्रसिद्ध मेलोडी आणि या एका गिफ्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रश्न व्हायरल झाला. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची रोममध्ये झालेली भेट सध्या देशभरात चर्चेत आहे. ही भेट फक्त राजनैतिक चर्चांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या भेटीला एक छोटासा गोड क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध मेलोडी चॉकलेट भेट दिलं. मेलोनी यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि काही मिनिटातच हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची चर्चा आधीपासूनच सोशल मीडियावर होत असते. दोघांच्या नावावरूनच याआधीच मेलोडी हा हॅशटॅग तयार झाला होता. विशेष म्हणजे याआधीच्या एका भेटीदरम्यान मेलोनी यांनी मोदीसोबतचा फोटो पोस्ट करताना मेलोडी हा हॅशटॅग वापरला होता. आणि आता मेलोडी चॉकलेट गिफ्ट दिल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि प्रतिक्रिया आणखी वाढलेल्या आहेत. पण या सगळ्या चर्चांमध्ये पुन्हा एकदा भारतातील सर्वात लोकप्रिय टॉपिकपैकी एक असलेल्या मेलोडीची चर्चा सुरू झालेली आहे. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? ही टॅगलाईन आजही लाखो भारतीयांच्या लक्षात आहे. 1990च्या दशकात आणि 2000च्या सुरुवातीला मेलोडी फक्त एक चॉकलेट नव्हतं, तर ते भारतीय पॉप कल्चरचा भाग बनलं होतं. देशात फार कमी लोक असतील ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी मेलोडी खाल्ली नसेल. विशेष म्हणजे मेलोडी ही फक्त एक टॉफी राहिली नाही, तर ती भारतीयांच्या बालपणाच्या आठवणीचा भाग बनली. शाळेबाहेरच्या दुकानांपासून ते छोट्या किराणा स्टोअरपर्यंत मेलोडी जवळपास प्रत्येक ठिकाणी दिसायची. आजच्या जनरेशनसाठी मेलोडी एक चॉकलेट असेल, पण 90चे किड्ससाठी ती एक इमोशन मानले जायचे. बाहेरून कॅरेमल आणि आतून चॉकलेट अशी याची चव होती. याच वेगळ्या कॉम्बिनेशनमुळे मेलोडीने बाजारात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे एकेकाळी या मेलोडीची किंमत फक्त 50 पैसे होती आणि आजही हे चॉकलेट फक्त ₹1 मिळतं. ₹1 मिळणाऱ्या या टॉफीने अनेक महागड्या इंटरनॅशनल ब्रँड्समध्ये स्वतःची वेगळी जागा तयार केली. कमी किंमत, वेगळी चव आणि लक्षात राहणारी जाहिरात या सगळ्यांमुळे मेलोडी लहानपणापासूनच मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती बनली. मेलोडीच्या यशामध्ये जाहिरातीचा मोठा वाटा आहे. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? हा प्रश्न इतका लोकप्रिय झाला की लोक गमतीने रोजच्या बोलण्यातही तो वापरू लागले. विशेष म्हणजे कंपनीने कधीच्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही आणि हाच तिचा सर्वात मोठा मार्केटिंग पॉईंट ठरला. मेलोडी खाओ खुद जान जाओ ही जाहिरात त्या काळात प्रचंड गाजली होती. आजही भारतातील सर्वात आयकॉनिक जाहिरातींमध्ये मेलोडीच्या जाहिरातीचा उल्लेख केला जातो. मार्केटिंग एक्सपर्टच्या मते एकदा ब्रँड लोक मीममध्ये वापरू लागले तर तो ब्रँड पॉप कल्चरचा भाग बनतो. मेलोडीसोबतही अगदी तेच झालं. आता प्रश्न येतो की मेलोडी तयार कोण करतं? मेलोडी हा ब्रँड भारतातील प्रसिद्ध पार्ले प्रोडक्टच्या कंपनीचा आहे. पार्ले ही कंपनी फक्त बिस्किटसाठीच नाही, तर अनेक भारतीयांच्या आठवणींशी जोडलेली आहे. पार्ले म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी पार्लेजी बिस्किट येतं. पण पार्ले फक्त बिस्किटच बनवत नाही, तर कंपनी कँडी, टॉफी आणि इतर अनेक खाद्यपदार्थही तयार करतं. मेलोडी चॉकलेट पार्ले प्रोडक्टच्या या कंपनीचं उत्पादन आहे. पार्ले कंपनीची सुरुवात 1929 मध्येच मोहनलाल दयाल चौहान यांनी केली होती. त्यावेळी भारतात ब्रिटिश कंपन्यांची खाद्यपदार्थावर मोठी पकड होती. स्वदेशी आंदोलनातून प्रेरणा घेऊन चौहान यांनी भारतीय कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात भारतात बिस्किट बनवण्याचं तंत्र शिकवण्याची सोय नव्हती. म्हणून मोहनलाल चौहान जर्मनीला गेले. तिथून त्यांनी बिस्किट बनवण्याचं ट्रेनिंग घेतलं आणि जवळपास ₹60,000 मशिनरी भारतात आणली. 1928 ते 1929च्या दरम्यान मुंबईच्या विले पार्ले भागात त्यांनी छोटासा कारखाना सुरू केला. परिवारातील जवळपास 12 सदस्य या व्यवसायात सहभागी होते. याच विले पार्ले भागावरून कंपनीचं नाव पार्ले पडलं. नंतर या व्यवसायाचा विस्तार झाला आणि पार्ले भारतातील सर्वात मोठ्या खाद्य कंपनीपैकी एक बनली. ब्रँडिंगच्या भाषेत बोलायचं झालं तर पार्ले आणि मेलोडी हे भारतातील सर्वात मजबूत नॉस्टॅल्जिया ब्रँड्सपैकी एक मानलं जातं. पूर्वी हाऊस ऑफ पार्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यवसायाची नंतर 3 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागणी झाली. त्या म्हणजे पार्ले प्रॉडक्ट्स, पार्ले ॲग्रो आणि पार्ले बिस्लेरी. मेलोडी हा ब्रँड पार्ले प्रॉडक्ट्सकडे आहे. सध्या कंपनीचे व्यवस्थापन विजय चौहान, शरद चौहान आणि राज चौहान सांभाळतात. विजय चौहान हे कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार विजय चौहान आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे $8.6 अब्ज इतकी आहे. भारतीय रुपयामध्ये ही रक्कम हजारो कोटींमध्ये जाते. पार्ले प्रोडक्टचा महसूल गेल्या वर्षी 8.5% वाढून ₹15,568 कोटी रुपयापर्यंत पोहोचला. कंपनीचा नफा ₹979 कोटी रुपयापेक्षा जास्त होता. भारतीय स्वीट्स आणि कन्फेशनरी मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा जवळपास 15% असल्याचं सांगितलं जातं.
तर कंपनी बाजार मूल्य 8 ते 10 अब्ज डॉलर दरम्यान असल्याचा अंदाज आहे. मेलोडीचं लॉन्चिंग 1983 मध्ये करण्यात आलं होतं. 1980 आणि 1990च्या दशकात भारतात परदेशी चॉकलेट ब्रँड्स फार कमी होते. त्यावेळी स्थानिक टॉफी आणि कँडी मार्केटिंग वेगानं वाढत होतं. अशा वेळी मेलोडीनं कॅरेमल आणि चॉकलेटच्या मिश्रणामुळे बाजारात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतर हे मेलोडीची पॅकेजिंग आणि आयडेंटिटी जवळपास तशीच ठेवण्यात आलेली आहे आणि हाच तिच्या ब्रँडचा रिकॉलचा सर्वात मोठा भाग मानला जातो. मेलोडीचं यश हे फक्त उत्पादनाचं नव्हतं, तर ते भारतीय मध्यमवर्गीय भावनांशी जोडलेलं होतं. कारण कमी किमतीत मिळणारं हे चॉकलेट अनेकांच्या बालपणाचा भाग बनलं. मोदींनी मेलोनी यांना दिलेली ही भेट खास का मानली जाते, यामागेही हेच कारण आहे. सामान्यपणे अशा आंतरराष्ट्रीय भेटीमध्ये महागड्या किंवा पारंपरिक वस्तू भेट दिल्या जातात, पण मेलोडीसारखी साधी भारतीय टॉफी देणं हे वेगळं मानलं जात आहे. कारण मेलोडी ही फक्त टॉफी नाही, तर ती भारतीय सामान्य माणसाच्या आठवणीशी जोडलेली गोष्ट आहे. मोदींनी मेलोनी यांना दिलेली ही भेट फक्त चॉकलेट नव्हती, तर ती भारतीय मिडल क्लास कल्चरची एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मानली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी या गिफ्टचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावर मजेदार मीम्सही बनवले. सोशल मीडियाच्या काळात एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की ब्रँड्सला करोडो रुपयांचा फ्री पब्लिसिटी मिळते. मेलोडीसोबतही अगदी तसंच झालं. दरम्यान या व्हायरल व्हिडिओनंतर शेअर बाजारात एक मजेदार प्रकार घडलेला आहे. मोदी आणि मेलोनी यांच्या व्हिडिओनंतर अनेक गुंतवणूकदारांनी पार्ले नावाची कंपनी शोधायला सुरुवात केली. मात्र इथे मोठा गोंधळ झालेला आहे. मेलोडी बनवणारी पार्ले प्रॉडक्ट्स कंपनी शेअर बाजारात लिस्टेड नाही, पण अनेकांनी चुकीने पार्ले इंडस्ट्रीज या दुसऱ्याच कंपनीचे शेअर्स खरेदी केले. परिणामी या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी आली आणि शेअर 5% अप्पर सर्किटपर्यंत गेला. विशेष म्हणजे पार्ले इंडस्ट्रीज ही मेलोडी बनवणारी कंपनी नाही. ही कंपनी रिअल इस्टेट आणि कागदी कचऱ्याच्या पुनर्वापराच्या व्यवसायात काम करते. मात्र नावातील साम्यामुळे अनेक गुंतवणूकदार गोंधळले. या संपूर्ण प्रकारामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की फक्त एका व्हायरल व्हिडिओमुळे बाजारात किती मोठा परिणाम होऊ शकतो. दरम्यान पार्ले प्रोडक्ट्सनेही यावर प्रतिक्रिया दिली. कंपनीने एक्सवर पोस्ट करत म्हटले की भारताची आवडती कँडी परदेशातही पोहोचताना पाहणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कंपनीने आभार मानले. आज सोशल मीडियाच्या काळात एका छोट्याशा गोष्टीचाही जागतिक स्तरावर किती मोठा प्रभाव पडू शकतो याचं हे जिवंत उदाहरण मानलं जातं. एक साधं चॉकलेट, एक छोटंसं गिफ्ट आणि त्यावरून सुरू झालेली देशभरातील चर्चा. मेलोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आणि त्याचसोबत पुन्हा एकदा लोकांच्या तोंडी तोच प्रश्न आहे की मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मंडळी, अशाच अपडेटेड आणि इंटरेस्टिंग बातम्यासाठी सत्तामंच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टा पेजला फॉलो नक्की करा.